पुढची बातमी बघूया। हिदायत पटेल यांचं उपचारादरम्यान निधन झालेलं आहे। काल हिदायत पटेल यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता। राजकीय आणि कौटुंबिक वादातनं हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली होती। हल्ला करणारा उबेद पटेल याला आता पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळतेय। हिदायत पटेल यांच्यावरील हल्ला प्रकरणामध्ये पटेल यांच्यावरचा हल्ला हा विरोधकांचा डाव आहे असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडनं या घटनेचा निषेध करण्यात आलेला असून पटेल यांच्यावरील हल्ल्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा नाना पटोलेंनी केलेली आहे। जिन लोगों ने ये साजिश रची, उनके मर्डर के पीछे, उनकी हत्या के पीछे जिन लोगों का हाथ है, उनको कड़ी से कड़ी सजा मिले। मैं आपके चैनल के माध्यम से मुख्यमंत्री साहब से कहना चाहता हूं कि मुख्यमंत्री साहब, ये गुंडाराज कब खत्म होगा? अगर इतने कद्दावर नेता को इतना खुलेआम मारे जा सकता है तो आम आदमी की हालत क्या है? आपको व्यवस्था संभालनी होगी। अगर हमें इंसाफ नहीं मिला तो हम उसमें जन आंदोलन करेंगे। त्यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामामध्ये अभाव होता आणि म्हणूनच पुणेकरांनी आम्हाला संधी दिली। पुणेकरांना जुना कारभारी नकोय असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांवर आता पलटवार केलेला आहे। येत्या 15 तारखेला कारभारी बदला, मला कारभारी बनवा, मी चेहरा मोहरा बदलेन असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेदरम्यान केलेलं होतं। त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कामामध्ये अभाव होता आणि म्हणूनच पुणेकरांनी आम्हाला संधी दिली असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं होतं। पुणेकरांना जुना कारभारी नकोय असं देखील ते म्हणालेले होते। लोक कमी पडली, इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली, म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार। असं वाटतं त्यांनी त्यांच्या काळात जे काही 20 वर्षात 25 वर्षात झालं, जो भ्रष्टाचार झाला, जो पुण्याचा विकास रखडला, पुण्याची दूरदृष्टी, पुण्याच्या संदर्भातला जो काही मला असं वाटतं अभाव होता, तेव्हा तो पुणेकरांनी कारभारी बदलला, आम्हाला दिली संधी। आम्ही 5 वर्ष काम केलंय, त्यामुळे पुन्हा पुणेकर आम्हाला संधी देतील हा विश्वास आहे आम्हाला। पुणेकरांना आता जुना कारभारी नकोय, आहे त्या कारभारीवरती समाधानी आहेत। येत्या काळात लव्ह जिहाद करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिलेली आहे। आमच्या सरकारची ही भूमिका असल्याचं मंत्री नितेश राणेंनी लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर या विशेष कार्यक्रमामध्ये बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे। योगीजींच्या भाषेमध्ये मिट्टी में मिला देंगे ही भूमिका आमच्या ह्या हिंदुत्वरी सरकारची आहे, देवाभाऊच्या सरकारची आहे। आणि म्हणून विश्वास देतो येणाऱ्या काळामध्ये लव जिहाद करणारे हे जे कोण जिहादी आहेत ना, त्यांचे पाय हात कापतील एवढी अशी स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची असल्यामुळे कोणालाही सोडणार नाही। पालिका निवडणुकीसाठीचं भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारल्याचं समजतंय। या प्रचार गीतामध्ये भगवा हा शब्द होता आणि या भगवा शब्दावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय। अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी हे प्रचार गीत गायलेलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।